चला तर अगदी ढाबा स्टाईल असा हा बटर पनीर मसाला बनवूया, तो सुद्धा घरच्या घरीच आणि घरच्याच मसाल्यांपासून बनवूया। तर त्यासाठी मी इथे कढई ठेवली तापायला गॅसवर। कढई तापली की त्यामध्ये आपण जे आहे तेल घालूया। तर या ठिकाणी मी जे आहे 1 ते 2 पळी तेल घातलेलं आहे आणि तेल छान तापलं की त्यामध्ये जिरे घातलेले आहे। जिरे छान तडतडले की काही खडा मसाला घातला, 2 तमालपत्र, 2 दालचिनी तुकडे, 2-3 लवंग, 5-6 मिरे, 2 हिरवी विलायची आणि 1 मसाला विलायची, 1 स्टार फ्रूट असे जे आहेत खडे मसाले घातले। त्यानंतर बारीक 2 मीडियम साईजचे कांदे जे आहेत बारीक कट करून घेतले होते ते घातले आणि छान कांदा तळतोय तोपर्यंत इकडे आपण टोमॅटोची ग्रेव्ही सुद्धा बनवून घेऊया। तर 2 मीडियम साईजचे टोमॅटो जे आहेत अशा पद्धतीने कट करून घेतले होते, मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतले। त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या कळ्या घातल्या, 2 इंच अद्रक तुकडे घातले आणि 2 ते 3 जे आहेत लाल काश्मीरी मिरची घातलेल्या आहेत, ज्या की मी 1 तास भिजवून ठेवलेल्या होत्या। त्या भिजून ठेवले की छान अशा सॉफ्ट होतात आणि मग छान त्याची पेस्ट तयार होते। इकडे जी आहेत आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे, टोमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे आणि आपला कांदा सुद्धा आता तळतच आलेला आहे। तर कांदा छान प्रकारे फ्राय झाला की आपण त्यामध्ये ग्रेव्ही घालूया। पण त्या अगोदर कांदा आहे आपल्याला खूप जास्त फ्राय नाही करायचा, थोडासा नॉर्मल गुलाबी होईल इतकाच फ्राय करायचा आहे। नाहीतर काय होतं, कांदा जो आहे असा थोडासा ओबडधोबड खडबडीत होतो, त्यामुळं कांदा जो आहे खूप जास्त रोस्ट नाही करायचा आणि सारखं जे आहे हलवत राहायचं आहे। तर या पद्धतीने कांदा आपला छान प्रकारे गुलाबी रंगाला आलेला आहे। तर कांदा गुलाबी रंगाला आलेला आहे तर आपण जी टोमॅटोची आपण प्युरी बनवलेली होती ती घालून घेतली आणि छान असं मिक्स करून घेऊया। आणि जी आपण काश्मीरी मिरची घातलेली होती त्यामुळे छान असा कलर सुद्धा आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि छान असं मिक्स करून घेतलं की आता आपण याला झाकण ठेवून 5 ते 10 मिनटं छान असं तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊया। तोपर्यंत इकडे जे आहेत मी 200 ग्रॅम पनीर घेतलं होतं आणि त्याचे जे आहेत असे छोटे छोटे क्यूब करून घेतले। त्यावर जे आहे थोडीशी हळदी पावडर घालायची आहे, म्हणजेच की थोडीशी हळदी पावडर जी आहे भुरकायची आहे आणि थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर भुरकवली आहे, कारण छान असा पनीरला कलर येण्यासाठी। बटर पनीर मसाला बनवत आहोत तर मग पनीर तर अगदी चविष्ट आणि छान असं कलर आले पाहिजे। आपल्याला पनीर जो आहे खूप असं फ्राय वगैरे करून घ्यायचं नाही आहे। आणि याने काय होतं, आपण ज्यावेळेस मसाला लावतो पनीरला, ज्यावेळेस आपण ग्रेव्हीमध्ये पनीर सोडतो ना, तर पनीर विरघळण्याची शक्यता राहत नाही, म्हणजे पनीर जो आहे अजिबातच विरघळत नाही। आता इकडं पनीर झाला होता तर काही मसालेसुद्धा घेतले। तर इथे मी जे आहे 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर घेतली, अर्धा चमचा धने पावडर घेतली आणि पाव चमचा हळद घेतली। त्यामध्ये थोडं पाणी घालून जे आहे त्याचीसुद्धा पेस्ट बनवूया, म्हणजे काय होतं मसाल्याचे छान फ्लेवरसुद्धा निघून येतात आणि कलरसुद्धा छान येतो। आणि जी आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घातली ना ती पाण्यामध्ये भिजवल्यामुळं ना आणखीन जास्त छान असा लालसर कलर येतो, त्यामुळं 5 मिनटं जे आहे भिजवून ठेवायचे। तुम्ही हवं तर 10 मिनटं भिजवली तरीसुद्धा चालेल। इकडे आपलं ग्रेव्हीला जे आहे छान तेल सुटलं होतं आणि ग्रेव्हीसुद्धा मस्त अशी शिजलेली होती। परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आता आपण यामध्ये जे आपण मसाले भिजवून ठेवलेले होते ते घालून घेऊया। आणि बघू शकता तुम्ही मसाल्याला किती छान असा लाल लाल कलर आलेला आहे। तर अशा प्रकारे सर्व जे आहे मसाला त्यामध्ये घालून घेतला आणि व्यवस्थित असं ग्रेव्हीमध्ये मसाले मिक्स करून घेऊया आणि परत एकदा झाकण ठेवून आपण 4 ते 5 मिनटं शिजवून घेऊया। पण आता झाकण ठेवल्यावर खूप जास्त नाही शिजवायचं, नाहीतर काय होईल, ग्रेव्हीचे जे मसाले आहेत खाली लागले जातील आणि त्यामुळे जे आहे करपट वाससुद्धा येऊ शकतो ग्रेव्हीला। थोडंसं पाणीसुद्धा घातलेलं आहे मी, म्हणजेच की आपले मसाले जळू नये म्हणून। तर या ठिकाणी 3 ते 4 मिनटं लो फ्लेमवर शिजवून घेतली की छान असं तेल सुटेपर्यंत मसाला आपला शिजलेला आहे आणि कलर बाइंडिंगसुद्धा छान पद्धतीने आलेला आहे। परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर इकडे जे आहेत मी 8 ते 9 काजू घेतले होते, 6 ते 8 काजू घेतले होते आणि ते जे आहे गरम पाण्यामध्ये 1 तास भिजून घेतले होते। आता त्याचीसुद्धा पेस्ट बनवूया। तर एक मिक्सरचं जार घेतलं, परत त्यामध्ये जे आहेत काजू आणि ते पाणी होतं ते तसंच घातलं आणि छान अशी बारीक आपण पेस्ट बनवूया। तर इकडे काजूची पेस्ट तयार झालेली आहे आणि आता आपण ती जी आहे पेस्ट ग्रेव्हीमध्ये घालूया, म्हणजे काय होतं ग्रेव्हीला छान असं बाइंडिंग येईल, घट्टसरपणा येईल आणि आपलं जे कोणी क्रीम घालतं तर कोणी काय ते जे आहे सगळं आपलं काजूच करेल, त्यामुळं काजू घातले। काजू जे आहेत घरात सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतात त्यामुळं काजूच घातले। परत एकदा व्यवस्थित असं मिक्स केलं आणि झाकण देऊन आपण 1 ते 2 मिनटं
शिजून घेऊया. तोपर्यंत आपल्या इकडं पनीर छान मसाल्यांमध्ये मुरलेला होता. तर इकडे पॅन ठेवलं, त्यामध्ये 1 चमचा जे आहे बटर घातलं, कारण बटर पनीर मसाला आहे तर बटर तर हवंच, त्यामुळे 1 चमचा बटर घातलं. बटर जे आहे छान प्रकारे मेल्ट झालं की त्यामध्ये जे आहे पनीर घालून घेतलेले आहे. आणि आता पनीर जे आहे आपल्याला फक्त 1 ते 2 मिनटं बटरमध्ये छान असे फ्राय करायचे, खूप जास्त नाही तळायचे आहे. छान असे त्यांनी जे बटर आहे ते पनीरने सोकून घेतलं की आपल्याला इतके जे आहे पनीर मसाला पनीर जे आहे फ्राय करून घ्यायचे आहे. तिकडे आपले पनीर फ्राय झालेले होते. गॅसची फ्लेम जी आहे ऑफ करून घ्यायची आता. आणि अशा प्रकारे आपले पनीर छान पद्धतीने फ्राय झालेले आहे. आता ग्रेव्हीमध्ये पनीर सोडले आणि परत झाकण देऊन जे आहे 1 उकळ काढायची आहे. म्हणजे काय होतं, छान असे मसाले पनीरमध्ये कोट होईल आणि व्यवस्थित असं बाइंडिंगसुद्धा येईल. तर झाकण काढून घेतलं, छान असा कलर आला होता, ग्रेव्हीसुद्धा घट्ट झाली होती आणि पनीरमध्ये सुद्धा मसाले सर्व कोट झालेले होते. त्यानंतर इथे जे आहे मी 1 चमचा मलाई घेतली, ती छान फेटून घेतलेली आहे. जी नेहमी दूध येतं आपलं त्याच्यावर जी मलाई येते ती घातली. त्यानंतर कोथिंबीर घातली कट करून छान अशी. त्यानंतर 1 चमचा जी आहे कसुरी मेथी घातली वरून. आणि छान असा आपला बटर पनीर मसाला तयार आहे. मस्त असा घट्ट झालेला आहे. काजूची जी आपण पेस्ट घातलेली होती आणि त्यामध्ये मलाई घातल्यामुळं कलरसुद्धा छान आलेला आहे, टेक्स्चरसुद्धा छान आलेलं आहे. आणि घरच्याच घरी एकदम रेस्टॉरंटसारखा आपला बटर पनीर मसाला जो आहे तयार झालेला आहे. मस्त असा सर्व करूया. तर बघू शकता तुम्ही 1 पीस असा पनीरचा जो आहे खुलून आलेला आहे आणि कलरसुद्धा छान पद्धतीने आलेला आहे. असा आपला बटर पनीर मसाला जो आहे घरच्या घरीच तयार आहे. तुम्ही भातासोबत किंवा मग चपातीसोबत किंवा मग तंदूर रोटीसोबत एन्जॉय करू शकता. तंदूर रोटीची रेसिपी मागं टाकलेली होती. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी. आणि घरच्या घरीच बटर पनीर मसाला जो आहे मस्त एन्जॉय करा.